नमस्कार सर्वांना, जय शिवराय, शुभ सकाळ सर्वांना। आणि आता सकाळची सुरुवात खूप सुंदर झालेली आहे, सगळं स्वच्छ झालेलं आहे घर वगैरे सगळं। आणि बघा मी आता चहा पित बसले होते आणि चहा सुद्धा झालेला आहे। आता जायचं आहे स्वयंपाकाकडे। ओ नो, कसं सकाळी उठल्या स्त्रियांच्या मागे असतं की घरातली कामं आवरली की स्वयंपाक करा, स्वयंपाक झाला की काम, दुसरं जॉब झाला की हे ते कपडे वाळत टाका, असं करा तसं करा। खूप वैताग आलाय आज काम करायचा, पण विषय नाहीये आणि माझ्याकडे पर्यायही नाहीये, ते तर करायलाच लागणार आहे। आणि तर चला आता मी काय स्वयंपाक करणार आहे तेही तुम्हाला दाखवते, व्लॉग कंटिन्यू करा। आणि आर्यन दादा कसा बसलाय ते बघा, थांबा तुम्हाला दाखवते। आर्यन दादा कसा निवांत बसलाय मोबाईल बघत, सकाळी सकाळी चहा दिला होता त्याला, चहा पिलाय, बेड वगैरे सगळं आवरलेलं आहे। चला तुम्हाला बघा कसा हाय करतोय। चला तुम्हाला बाहेरचं पण दाखवते, सगळं स्वच्छ केलंय। आज जरा काय केलंय माहितीये का, मी बाहेरचं सगळं आहे ना साफ करायला काढलेलं आहे। हे बघा सगळं धुवायला काढलेलं आहे, त्यामुळे असं दिसतंय पसारा सगळा। हे जे आपले पडदे आहेत ते काढायचे धुवायला, म्हटलं इथलं आवरते पहिले आणि मग हे सगळं धुवायला काढते। स्वयंपाक झाला ना मग बाकीचं आवरायला काहीच वाटत नाही। तर चला आता तुम्हाला दाखवते मी स्वयंपाक काय करतेय। बघा कशी मशीन लावली आहे इथे, तर माझं पाणी तापतंय, पाणी तापायला ठेवले। आणि आज करतेय काय ते विचारूया आपण, काय करतेय? मी करतेय काळ्या घेवड्याची भाजी, चपाती आणि वरण भात। काय असं दुसरं दिसलं नाही का तुला? ते काय पण उचलून आणते बाबा, काळा घेवडा बिळा घेवडा। मला हे बघ भाज्या पण स्वतः आणून द्यायचे। मी आणून देतो काय, पण ते काल तुला पाठवलं जरा कामाने होतं म्हणून मी। आता आपल्याला अजून आलेंद्राचे कपडे इस्त्री करायचे। आता पटकन स्वयंपाक उरकते। हे बघा आता मी काळा घेवडा इकडे उकडून ठेवलेला आहे मस्त असा, म्हणजे पटकन भाजी होते। पीठ मळून ठेवलेलं आहे। हे बघा आता फक्त राहिलेलं काय आहे, भात लावायचंय आणि वरण लावायचंय। आणि आर्यन दादा कुठे जाणार आहे आज वाटतं, काय माहिती काय करतोय, पण आज आर्यन दादा बरोबर मी पण जाणार आहे। तू आज कुठं जाणार आहे? मी आज घरात बसणारच नाही, मला कंटाळा आलेला आहे। संध्याकाळी जाऊ ना आपण। बघा ऐकलं का, संध्याकाळी जाऊ। संध्याकाळी मग परत काम निघतात, स्वतः निघून जातो, मग येतो रात्रीचं 10 वाजता। आणि 10 वाजता म्हणतो चल तुला चक्कर मारून आणतो, काही गरज नाही, राहू दे। संध्याकाळी जाऊ आपण मस्त फिरून येऊ, खाली जाऊ संध्याकाळी सिटीत। काय सिटीत का मग नाही त्या वेळेला तर आपण जातोच ना। असं तर फिरायला जातोच, काही विषय नाहीये, पण मला आज वाटत होतं की जरा नाही का काहीतरी शॉपिंग करावी, कंटाळा आलाय। कारण की रोज आता आहे रुटीन आपलं, थोडंसं वेगळं करायचंय म्हणून शॉपिंगला जायचं होतं, बाकी काही नाही। तर मग अजून काय म्हणताय? काय म्हणायचं राहिले आता? नाश्त्याला दे ना काहीतरी, भूक लागली। नाश्त्याला बनव। हा काहीतरी बनव ना, काय करू? काहीतरी कर आता बाबा तुझ। मसाल्याची चपाती करू मस्त। काय पण नको करू, असं करते, बटाट्याचा कोन करते आईस्क्रीमचा। बटाटे आहेत, आण बोलू नको फक्त। मग ते आणायला तर लागणारच आहे, त्याशिवाय तर होणार नाही। यातलं चिडचिड काहीतरी वेगळंच बोलायचं ना खरंच। सारखं का लागतंय, काढून टाकते तिकडे, पडलेलं बरं वाटत। काय करते सांग पटकेन, चल काय करू? काहीतरी नाश्त्याला कर। आमच्याकडे ना रोज सकाळी नाश्त्यावरूनच भांडणं होत असतात। नाश्त्याला कर काहीतरी। नाश्त्याला काय करायचं, एकाचं हे असतं, एकाचं ते असतं, एकाचं ते असतं, आणि माझं तर काहीच नसतं, मी तर सगळं मिळून खात असते, बरोबर ना? काहीतरी नाश्त्याला कर, तुझं सेफ साईड नको दाखवू इकडं। फक्त मग काय मला काही खायला लागतं। बरं ठीक आहे, चल आता करते पोहे। काय काय लागतं म्हणजे काय असं नको सांगू, स्पष्ट सांग। काही म्हणजे चांगलंच खाऊन घालतो आम्ही। हा काय काय लागतं म्हणजे काय पण, म्हणजे काय तुम्ही करून खाऊ घालता का मला? आणून तर आम्हीच देतो ना। मग करते कोण? करते तू पण, चांगलं आणून फ्रेश भाज्या बिज्या आणून देतो। व्हिडिओ बनवता भांडू नको माझ्या। तूच ही व्यक्ती भांडणं करते हो का, चालू झाले बघा भांडणं। आणि हा काय करतो माहिती का, धक्का दुक्की चालू झाली। हा काय करतो, नेहमी व्हिडिओ बनवता भांडणं करतो। लगेच मिटतात ना, लगेच मिटतात, मी समजून घेते म्हणून मिटतात, कळलं का? तू समजून घेते का? तर जाऊ दे, आपलं लेकरू। हा लेकरू म्हणून समजून घेते, कोणतरी ही व्यक्ती ही समजून मी घेतो, मी ग बसतो म्हणून मिटतात। झालं पटकीने खायला काय करते ते सांग, मग बघू आपण खायला काय करते ते सांग। खायला पोहे करून टाकते, चला पोहे करणारे मम्मी, चला बाय।